हॅलो नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत इटलीतल्या पिसा या सिटीत. जवळपास 1 तास प्रवास करून आम्ही या सिटीत पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता पोहोचल्या हे सुंदर पाळणा दिसला आम्हाला, जेणेकरून इंडियाची आठवण झाली. छान वाटलं बघून. तुम्ही बघू शकता इथे पर्यटकांची गर्दी रोडवर. इथल्या सुंदर ब्रिजचं हे दृश्य खूप भारी वाटत होतं. सेम फ्लोरेन्सला सेम असं दृश्य होतं आणि एकदम भारी वाटलं ते. रोडवर लोकांची अशी गर्दी बघून एकदम छान वाटलं. आणि इथली मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता इथले रेस्टॉरंट असे रोडवर यांनी पिझ्झा असं रोडवर ठेवला आहे. तो बघून एकदम भारी वाटलं की बाबा पहिल्यांदाच बघितलं असं की पिझ्झा रोडवर त्यांनी लोकांना एक डिस्प्ले म्हणून ठेवलं आहे की तुम्ही या खा, आमच्याकडे खूप सुंदर मिळतो असं पिझ्झा. ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो हा लिनिंग टॉवर ऑफ पिसा. हा टॉवरचं एक खासियत म्हणजे हा एकाच साईडनी झुकला आहे. तो हा का झुकला आहे कारण याची जमीन मातीची मऊ होती, त्यामुळे एका साईडने झुकला. हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पण तो तरीही तसाच झुकलेला दिसला. त्यामुळे लोकांचं खूप आकर्षण झालं या टॉवरकडे, म्हणून लोकांच्या खूप गर्दी आणि येणं जाणं झालं की हा टॉवर खूप सुंदर आहे. हा टॉवर आतून बघण्यासाठी पण तुम्ही बघू शकता लोकांच्या या रांगा. आता इथे लोकांच्या आपण बघतोय वेगवेगळ्या पोजेस, खूप सुंदर पोजेस होत आहे आणि बघू शकता लोकांनी इथे थांबून वेगवेगळ्या पोजेस देऊन फोटो काढले, जे की या साईडला खूप गर्दी होती. आम्ही या टॉवरच्या मागच्या साईडला जाऊन फोटो काढले. ही टिप आहे आमच्याकडून तुम्हाला की तुम्ही इथे जर येणार असाल तर मागच्या साईडनी फोटो काढा. हे फ्रंट साईडनी खूप लोकांची गर्दी वगैरे बघायला मिळते आपल्याला इथे आणि त्यामुळं या गर्दीतले फोटो येतात चांगले, पण ठीक आहे, पण मागच्या साईडनी जाऊन फोटो काढा. हा या टॉवरचा शांत असा रोड. इथे जिथे आम्ही फोटो काढले आणि छान वाटले, एकदमच भारी आले पोजेस. लोकांची गर्दी नाही, काही नाही, त्यामुळं मी ही टिप दिली की तुम्हाला या साईडनीच फोटो काढा तुम्ही. आता इथले शॉप बघू शकता जे बांगलादेशी लोकांचेच आहेत आणि इथे छान छान सोवेनियर टॉवरचे मॉडेल वगैरे बघू शकता. बार्गेनिंगही करतात इथली लोक. छान आहे, म्हणजे हे एक मेमरी म्हणून आपण सेव्ह करू शकतो अशा गोष्टी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.